परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्न प्रपन्न तेहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव सकल तीर्थांचे दुरे जे का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोण कीजे माय बापे केवल काशी तेने न जावे तीर्थासी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय कैलासवासी बबन गोविंद चराड पाटील आदरणीय दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जरार परिवाराच्या वतीने वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी एक केला जाणारा छोटासा प्रयत्न म्हणजेच श्राद्धविधी आदरणीय बाबांच्या पश्चात गंगा भागीरथी लीलाबाई बबन जराड आदरणीय विनायक बबन पाटील जराड आदरणीय अनिल भाऊ बबन जराड त्यांची मुलं त्याचप्रमाणे रोहिणी नारायण खेमनर त्यांची मुलगी जनाबाई अण्णासाहेब भगत त्यांची बहीण सीताराम असेल आदरणीय ज्ञानदेव दादा असतील त्याचप्रमाणे आदरणीय भास्कर भाऊ असेल आदरणीय अशोक भाऊ असतील त्यांचे बंधू आहेत त्यांचे जावई नारायण नामदेव खेमनर रोहित निवृत्ती विडगर असा हा असणारा परिवार गेल्या 1 वर्षापूर्वी आदरणीय बाबा या जराड परिवाराला सोडून निघून गेले। भारतीय संस्कृतीच्या रूढी परंपरेनुसार एक जपली जाणारी रूढी परंपरा म्हणजेच श्राद्धविधी आहे। कधी कधी काही लोक श्राद्ध म्हणजे आपण ज्याला अन्नदान करतो भगवत चिंतन करतो हे सगळं काही करत असताना बऱ्याच लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात, परंतु हा अंधश्रद्धेचा भाग नाही, हा श्रद्धेचा भाग आहे, हा भावनेचा भाग आहे, एक कृतज्ञतेचा भाग आहे। उपकाराची परतफेड करणं, कृतज्ञता व्यक्त करणं, त्याच्यासाठी हे श्राद्ध या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। जगद्गुरु जगद्वंद्य तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या पितरांच्या प्रीत्यर्थ हा यज्ञ केला आणि हा यज्ञ केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला त्याचा फायदाही मिळाला। पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड Bye.
पितरावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गैवर्जन फिटले पितरांचे ऋण. मला गैवर्जन पुण्य मिळालं, पितरांचं ऋण फिटल्याचं एक वेगळ्या प्रकारचं समाधान माझ्या जीवनामध्ये मला वाटलं. आणि हे समाधान तुम्हाला मला सर्वांना मिळावं याच्यासाठी पितर शांती अर्थात ज्याला आपण पितृदोष म्हणतो त्या पद्धतीने हाही एक पितृदोषाचा प्रकार आहे. आणि ज्या वडिलांनी तुमच्या या जराड परिवारावर जे काही उपकार केले असतील, मग ते काही मार्गदर्शनाच्या माध्यमातून असतील, काही कष्टाच्या माध्यमातून असतील, जन्म पालन करण्याच्या माध्यमातून असेल, विविध प्रकारचे उपकार आपल्यावरती ती व्यक्ती प्रामुख्याने करत असते. आणि त्या व्यक्तीच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी हे श्राद्ध आज आपण या ठिकाणी करत आहोत. वास्तविकता मी कालच संध्याकाळी आले, कारण आमचे बंधू 10 दिवस अतिशय कमी वयामध्ये 43 वर्षामध्ये त्याला अटॅक आला. 10 दिवसच झाले, पण कालपर्यंतचे कार्यक्रम मी नाही केले. इथे येण्याचं कारण एकच होतं की या जराड परिवारामध्ये अनिल बबन जराड असतील, त्यांची मिसेस पत्नी मिनल जराड ही आमच्या आश्रमातील विद्यार्थिनी, आणि त्याच्यामुळं खरं तर मला तसंही यायचंच होतं. आणि त्या निमित्ताने खरं तर हा कार्यक्रम माझ्या घरचा होता, म्हणून मला आज इथे यावं लागलं. दुसरा जर कार्यक्रम असता तर मी आले नसते. पण आपल्या आश्रमामध्ये बऱ्याचशा वर्ष शिकलेली मुलगी, आणि तिथं जायचं नाही अयोग्य वाटलं मला, म्हणून मी आले. या कार्यक्रमाला साथ करणारे सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाची साथ करणारे आदरणीय हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू हर्षद दादा ताजनी, त्याचप्रमाणे आदरणीय सिंगची साथ करणारे, गायनाची साथ करणारे आमचे शिवराम दादा असतील, त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेब महाराज असतील, तसेच आदरणीय निलेश महाराज, आणि आपल्या परिसराचं भूषण युवा कीर्तनकार परम आदरणीय परमश्रद्धेय आमचे गुरुबंधू हरिभक्ती परायण जगनजी महाराज उंबरकर, ते या ठिकाणी आहेत. आदरणीय माझी विद्यार्थिनी साक्षीताई शेजोळ, त्याही युवा कीर्तनकार आहेत. खरं तर हे कीर्तन होतं, परंतु म्हटलं कीर्तन नको, आपण संगीत प्रवचन करूया. तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबाराय म्हणता, देवा मला अशा थोर संत महात्म्यांची सेवा घडू दे की त्या संत महात्म्यांची सेवा घडल्यानंतर माझ्या दैवाला, माझ्या सुखाला पारावारा राहणार नाही. अशा प्रकारचं सौभाग्य मी माझ्या खऱ्या अर्थाने समजते. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, किंवा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. मानवी जीवनाचा विचार केला तर मानवी जीवन हे जणू काय पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहेत. आता आपल्यासोबत बोललेला व्यक्ती काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये आपल्याला त्या व्यक्तीचा निरोप येतो की अमका अमका ग्रहस्थ, जे घडलेली आमच्या परिवारातली घटना 10 दिवसापूर्वी, की जो व्यक्ती घरातनं नाश्ता करून निघतो, पाणी चहा घेऊन निघतो, आणि अचानक चक्कर आली, दवाखान्यात गेला, दवाखान्यात नेलं, दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत सुद्धा वेळ मिळाली नाही. म्हणजे कधी असं वाटतं की माणूस एवढी धावपळ करतो, सगळ्या काही जीवनामध्ये गरजा भागवण्यासाठी पळपळ करतो, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. आज जर बघितलं, पूर्वी अटॅक किंवा कॅन्सर हा कुठंतरी ऐकायला यायचा.
आज असं कुटुंब नाही की त्या कुटुंबामध्ये कुणाला काही बिमारी नाही आहे. कुणाला अटॅक येऊन गेलेला आहे, ब्लड पातळ व्हायच्या गोळ्या चालू आहे, कुणाला शुगर आहे कमी होत नाही, मग कुणाला बीपी आहे, कुणाला पॅरालिसिस झालेला आहे, कुणाला कॅन्सर आहे, कुणाला मणके दुखतात, म्हणजे थायरॉइड आहेत, आता ते नवीनच आले. म्हणजे आज असं कुटुंब नाही की त्या कुटुंबामध्ये पेशन्स नाही आहे. कुणाला तरी कुठंतरी काहीतरी जरा व्याधी आहे, नाही सगळ्यांना, पण कुटुंबात एकाला तरी कुठंतरी आपण ग्रस्त आहोत. या गोष्टीचं भान ठेवून आपलं आयुष्य आहे तेवढं सुखी, समाधानी आणि आनंदी जगा. स्वतःही आनंदी जगा आणि अवतीभोवती राहणारी सगळी माणसं जणू काय त्यांच्याही जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कुटुंब असेल तर त्या कुटुंबाला प्रेम द्या, कारण व्यक्ती म्हणून जगायला सगळेच जण आलेले आहेत. पण नाही जगापुरतं व्यक्तिमत्व बनता आलं तर नका बनू, पण निदान आपल्या परिवारापुरतं व्यक्तिमत्व म्हणून जगा. तुकोबाराय म्हणता की तुका म्हणे एका मरणेची सरे, 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 तुका म्हणे एका मरणेची मरणेची सरे उत्तमची पुरे कीर्ती मागे. परिस्थिती नाही आपली कीर्ती रूपानं उरण्या इतकी की समाजामध्ये आदर्शवत जीवन जगणारे कितीतरी माणसं, कितीतरी महान विभूती महाराष्ट्राच्या मातीला वरदान म्हणून लाभल्या. भारताच्या गान कोकिळा लता दिदी आजही त्यांनी गायलेली भावगीतं, त्यांनी गायलेली अभंगवाणी, त्यांनी गायलेली भक्तिगीतं, त्यांनी गायलेली जेवढी गाणी आहे हे ऐकल्यानंतर मला सांगा क्षणभर, बघा तुम्ही, ते ऐकल्यानंतर क्षणभर आपल्याला असं वाटतं जणू काय आहेत या व्यक्ती. वास्तविकता त्या नाही आहेत, त्या नाही आहे जितकं सत्य
पण ते आहेत त्याही तितकंच सत्य आहे. त्यांनी केलेला आवाज, त्यांनी केलेलं रेकॉर्डिंग, आता त्यांनी गायलेली भावगीतं, भक्तिगीतं, गाणी, अभंगवाणी, त्यांनी केलेलं एक समाज हिताचं काम, त्यांनी केलेलं समर्पण आजही कीर्तिरूपाने आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे. इथे प्रत्येक जण मरण्यासाठी आलेला आहे, कोणीच अमर राहणार नाहीये. आहे का कोणी? आश्वीच्या बाजारमध्ये अमर होण्याचं औषध मिळतं असं जर समजलं तर मला वाटतं त्याच्याकडे रान लागेल. नाही, बाकीचं खाण्यापेक्षा लोक दर आठवड्याला पहिलं अमर होण्याचं औषध घेऊन येतील. नाही वाटतं प्रत्येकाला. मला सांगा, मराव कुणाला वाटतं? एखादी आजी थकली जरी, हा तिला भेटायला गेलं तर ती म्हणते चांगले दिसतात पण माझं का लक्ष जात नाही. या सगळ्या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या मर्यादित असतात. हो, मरायची कोणाला हौस आलेली नाही किंवा मरण्याची कोणाला प्रबळ इच्छाही नाहीये. अगदी त्रासाने ग्रस्त झालेला व्यक्ती जरी असला तरी त्याला मरावं वाटत नाही. मरावा वाटत नाही तरी देखील मरण येतंय. म्हणजे ते मरण आपल्या हातात आहे का? मी अमक्या अमक्या वाराला मरणार, अमक्या अमक्या तिथीला, अमक्या अमक्या दिवसाला, त्याच दिवसाला मी माझा देह ठेवणार, असा संकल्प आतापर्यंत कोणी केला आणि कोणाचा टिकला नाही. जन्म आणि मृत्यू हा आमच्या तुमच्या हातामध्ये नाहीये. जन्म कधी होणार ही आम्हाला माहित नाही आणि मृत्यू कधी होणार ही आम्हाला माहित नाहीये. घडी घडी काळे वाट्याची बाई अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी काळे वाट्याची बाई अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. याचे पाहे अजूनही किती आहे अवकाश. किंवा पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, तैसा काळ लोका नेत असे. किती सुंदर सांगितलंय महाराजाने. जसं शेतकरी मेहनत करतो, कष्ट करतो, एखादं पीक पिकवतो, ज्वारी, बाजरी, गहू, ते धनधान्य पिकल्यानंतर ज्या वेळेला वर्षभरासाठी त्या धान्याची थप्पी लावतो आणि ती थप्पी लावल्यानंतर त्या थप्पी भोवताली काही उंदीर किंवा छोटे छोटे पिटुकले उड्या मारतात. आता दिवसा ढवळ्या उड्या मारत असताना त्यांचे मायबाप त्या छोट्या छोट्या पिटुकल्यांना म्हणतात, अरे कशाला उड्या मारतास, दिवसा ढवळ्या उड्या मारताय, जरा शांत राहा. तरी ते ऐकत नाही. आणि ती मायबाप त्याला समजावून सांगतात, अरे कोपऱ्यामध्ये मांजर दडू नये, कधी झेप टाकेल तुमच्यावर आणि गिळून घेईल तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही चुपचाप बसा, रात्रीच्या वेळेला फक्त खायचं, दिवसा ढवळ्या बाहेर यायचं नाही. तरी ऐकत नाही. आम्ही नाही घाबरत म्हणे मांजरीला, मांजर तर आमची दासी आहे. पण उड्या मारता मारता अचानक त्यातलं एक पिटुकलं ग्लास मध्ये पडलं. नेमकं ज्या ग्लास मध्ये पडलं तो ग्लास पिऊन ठेवलेला होता. पिऊन म्हणजे पाणी नाही बरं, दारू पिऊन ठेवलेला होता. आणि त्या ग्लास मध्ये हे छोटस उंदराचं पिटुकलं पडलं. खाली डोकं वर पाय झाले त्याचे, पण त्या ग्लासच्या तळाला काही 2-4 थेंब असतील वाचलेले, ते याला चाटले. कुणी छोट्याशा पिटुकल्यानं ते चाटून घेतले. आता मोठ्या माणसाला अर्धा ग्लास घेतला तर दिवसभर शुद्धीत राहत नाही. हे एवढंसं पिटुकलं, त्याला 2-3 थेंब खूप झाले. त्याने ते 2-3 थेंब चाटल्यानंतर त्याला नशा चढली
आणि मग त्याची आई म्हणते, म्हटले होते ना तुला उड्या मारू नको, पडलास ना ग्लास मध्ये. ते आईला म्हणते, अरे मी नाही कुणाला घाबरत. असं करता करता मांजरीनं बघितलं, हातात पकडलं त्याला. आणि मांजर म्हणते, का रे मगाशी म्हणत होतास ना का मांजर तर माझी दासी आहे, मग मला सांग आता काळजी कुणाला असेल? दासीलाच ना. मग इकडं तिकडं थंडी गारठ्याचं फिरण्यापेक्षा, भरकटण्यापेक्षा जरा निवाऱ्याला राहा. त्या मांजरीने टाकलं तोंडात गिळून. तुकोबाराय म्हणतात, पाहतो उंदीर घेऊन जाये बघा, पाहतो उंदीर घेऊन जाये बघा, पाहतो उंदीर घेऊन जाये बघा, पाहतो उंदीर घेऊन जाये बघा. तैसा काळ लोका नेत असे, तसा काळ घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. नाथ महाराजांचं एक वाक्य आहे. नाथ महाराज म्हणतात की काळ न पाहे हाट, काळ न पाहे घाट, काळ न पाहे अवस, काळ न पाहे दिवस. काळ हाट बघत नाही हो. हाट म्हणजे बाजार. सोमवारच्या बाजारला आम्ही गेलो, बाजार घेतला, घरी निघालो, पण अचानक घरून फोन आला, लेट जावई आलेत, लेट जावयाला पाहुणचाराला काहीतरी गोडधोड घेऊन या. आम्ही पुन्हा परत रिटर्न गेलो. दुकानातलं जावयाला आवडणारं, लेकीला आवडणारे पदार्थ विकत घेतले, पिशवीमध्ये टाकले, पिशवी गाडीला टांगली, गाडीवरती बसला, गाडी चालू करणार तेवढ्यात अचानक अटॅक आला. पहाडासारखा माणूस. अपेक्षा होती की आता घरी कधी जाईल मी, कधी लेट जावयाला खाऊ पिऊ घालेल, कधी त्यांच्यासोबत गप्पा मारेल, कधी घरी बाजार पोच करेल. ह्या सगळ्या भावना तिथेच संपल्या. पहाडासारखा माणूस पण धाडकन खाली कोसळला. दुकानातली माणसं धावत आली, उचललं. कुणी पाणी पाजतं, कुणी उचलतं, कुणी घरच्या लोकांना फोन करतं, कुणी दवाखान्यात नेतं. पण दवाखान्यात गेल्यानंतर घरच्या लोकांनी डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब आम्ही आमच्या व्यक्तीच्या वजना इतका पैसा द्यायला, खर्च करायला तयार आहे, आमच्या पेशंटला, आमच्या व्यक्तीला वाचवा. डॉक्टरने तपासण्या झाल्यानंतर सिद्ध केलं, सांगितलं आता तुम्ही या व्यक्तीच्या वजना एवढा काय, आता वजनाच्या दुपटीनं जरी पैसा खर्च केला तरी सुद्धा तुमचं पेशंट जगू शकत नाही. मग मला सांगा तिथे पैसा कामी आला का? नाही. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, तू लाख ही साजत कर ले, तू लाख करे चतुराई. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, रहेगा पिंजरा खाली, रहेगा पिंजरा खाली. कमावलेला आणलेला अगदी तोंडाशी आलेला घास सुद्धा आम्ही गिळू शकत नाही, एवढा मृत्यू अगाध. काळ न पाहे हाट. आता मला सांगा, काळ असं म्हणतो का की नाही बाबा आता तू एवढा महागाचा बाजार केलास, एवढा बाजार पहिला लेका घरी पोहोच कर, लेक जावे घरी आलेले, त्या लेक जाव्याला जीव खाऊ घाल, लेक जाव्याला जीव खाऊ घातल्यानंतर त्यांना विदाई कर, वाटी लाव, आणि मग निवांत झाला की मग मला फोन कर. नाही फोन करायला टाइम मिळाला तर मिस कॉल दे, असं काळ म्हणताना दिसला का कोणाला? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा,
कुणाचा. प्रलयाचे 5 प्रकार आहे. दैनंदिन, नित्य. पहिला प्रलय दैनंदिन आहे, दुसरा प्रलय नित्य, तिसरा प्रलय ब्रह्मांड, चौथा प्रलय मरण आणि 5वा प्रलय आहे आत्यंतिक. पहिला दैनंदिन, माणसाच्या शरीरामध्ये दिवसेंदिवस होणारे बदल याला दैनंदिन प्रलय असेही म्हटलं जातं. प्रलय म्हणजे दैनंदिन होणारे बदल किंवा नाश. नाश पुन्हा नवीन्यानं निर्मिती. जसं माणसाचं शरीर बालवयामध्ये वेगळं आहे नाही का, हळूहळू म्हणजे त्याला आठवड्याला त्याच्या सगळ्या थीम बदलल्या जातात नाही का. एखादं बाळ एका आठवड्यामध्ये आई म्हणतं, दुसऱ्या आठवड्यामध्ये बाबा म्हणतं. म्हणजे त्याच्या शरीरातल्या हालचाली हळूहळू बदलतात, याला दैनंदिनता म्हणतात. लहानपणी बोबडा बोलत होता, तो थोडं मोठं झाल्यानंतर जरा स्पष्ट बोलू लागला, याचा अर्थ दैनंदिनता त्याच्या जीवनातली आहे. दुसरा जो प्रलय आहे नित्य प्रलय, जेवणे आणि झोपणे याला नित्य प्रलय म्हणतात. तिसरा जो प्रलय आहे याला ब्रह्मांड प्रलय म्हणतात. कधीतरी आपण ऐकलं होतं बघा, भूकंप होणार. झाला का? नाही झाला. भूकंप होणार असं ऐकलं होतं, त्यावेळेला सगळी लोक घाबरली. चांगल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मधली लोक झोपड्या करून कोप्या करून राहू लागली. का? भूकंप झाला तर बिल्डिंग पडल, पण कोपी पडली तर मरणार नाही आपण. भीती आहे ना मरणाची आपल्याला, पण भूकंप झालाच नाही. कितीतरी दिवस, महिना. मला आठवतं आम्ही खूप लहान होतो तेव्हा नाही का, 2-3 महिने लोक बाहेर बाजा टाकून झोपायचे किंवा झोपड्या करून झोपायचे. मग प्रलय झाला नाही किंवा होत नाही असंही म्हणता येणार नाही ना. प्रलय तर होतोच आहे. रोज आपण पाहतोय, पेपरला न्यूज वाचतोय, टीव्ही वरती न्यूज पाहतोय. प्रलय तर चालूच आहे, तो हळूहळू चालू आहे नाही का. कोविड सारखा एक महान संकट आलं, त्याच्यामध्ये झालेला प्रलय. आज कोविडच्या नंतर सगळ्यात जास्त संख्या अटॅकची आहे, तोही एक प्रलय आहे. म्हणजे प्रलय नाही असं स्वीकारता येणार नाही, निश्चित आहे. त्याला ब्रह्मांड प्रलय असं म्हणतात. चौथा जो प्रलय याला मरण प्रलय म्हणतात, मृत्यू प्रलय नाही का. जन्म आणि मृत्यू. जन्म शब्द एवढा महत्वाचा आहे, त्या जन्म शब्दाचा अभ्यास केला तर मृत्यू माणसाला नक्की समजतो. कारण जन्म शब्दाची सुरुवात ही ज अक्षराने आणि जन्म शब्दाचा शेवट हा म अक्षराने. जन्म तुमच्या माझ्या जीवनाची सुरुवात ही ज अक्षराने आणि तुमच्या माझ्या जीवनाचा शेवट हा म अक्षराने नाही का. जीवा सवे जन्मे मृत्यू सोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत, विश्वनाशिवंत. काय शोक करिसी वेड्या, काय शोक करिसी वेड्या, स्वप्नेच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. म्हणून जन्म शब्दाचा आणि मृत्यू शब्दाचा अभ्यास केला पाहिजे. मला जन्माला आलोय ना, पण माझं आयुष्य हे माझ्या हातात नाही. जसं एखाद्या खेड्यातला माणूस, आश्वीचा माणूस पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी सर्व्हिससाठी जातो, काही काळ तिथे सर्व्हिस करतो, पण जोपर्यंत सर्व्हिस करतो तोपर्यंत पुणेसारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी त्याला किरायानं राहावं लागतं. कारण ते त्याचं घर नाहीये, तो तिथे बिझनेसच्या सर्व्हिसच्या माध्यमातून गेलाय, म्हणून त्याला काही काळच तिथे थांबायचंय. पण नंतर त्याला आश्वीला पुन्हा परत यायचंय हे त्याच्या आठवणीत आहे. म्हणून तो पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी
आपली प्रॉपर्टी करत नाही. पुन्हा परत जायचं आपल्या गावाला आपल्याला, नाही का? तसं जीवन आहे. जिंदगी एक किला एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किला एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. नाही तरी ऐकत नाही. आम्ही नाही घाबरत म्हणे मांजरीला, मांजर तर आमची दासी आहे. पण उड्या मारता मारता अचानक त्यातलं एक पिटुकलं ग्लास मध्ये पडलं. नेमकं ज्या ग्लास मध्ये पडलं तो ग्लास पिऊन ठेवलेला होता. पिऊन म्हणजे पाणी नाही बरं, दारू पिऊन ठेवलेला होता. आणि त्या ग्लास मध्ये हे छोटस उंदराचं पिटुकलं पडलं. खाली डोकं वर पाय झाले त्याचे, पण त्या ग्लासच्या तळाला काही 2-4 थेंब असतील वाचलेले, ते याला चाटले. कुणी छोट्याशा पिटुकल्यानं ते चाटून घेतले. आता मोठ्या माणसाला अर्धा ग्लास घेतला तर दिवसभर शुद्धीत राहत नाही. हे एवढंसं पिटुकलं, त्याला 2-3 थेंब खूप झाले. त्याने ते 2-3 थेंब चाटल्यानंतर त्याला नशा चढली. आणि मग त्याची आई म्हणते, म्हटले होते ना तुला उड्या मारू नको, पडलास ना ग्लास मध्ये. त्या आईला म्हणते, अरे मी नाही कुणाला घाबरत. असं करता करता मांजरीनं बघितलं, हातात पकडलं त्याला. आणि मांजर म्हणते, का रे मगाशी म्हणत होतास ना का मांजर तर माझी दासी आहे, मग मला सांग आता काळजी कुणाला असेल? दासीलाच ना. मग इकडं तिकडं थंडी गारठ्याचं फिरण्यापेक्षा, भरकटण्यापेक्षा जरा निवाऱ्याला राहा. त्या मांजरीने टाकलं तोंडात गिळून. तो खूप बरा आहे म्हणतात. पाहतो उंदीरा घेऊन जागे बघा, पाहतो उंदीरा घेऊन जागे बघा, पाहतो उंदीरा घेऊन जागे बघा, पाहतो उंदीरा घेऊन जागे बघा.
येत असे तसा काळ घडी घडी काळ वाटे याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. नाथ महाराजांचं एक वाक्य आहे. नाथ महाराज म्हणतात की काळ न पाहे हाट, काळ न पाहे घाट, काळ न पाहे अवस, काळ न पाहे दिवस. काळ हाट बघत नाही हो. हाट म्हणजे बाजार. सोमवारच्या बाजारला आम्ही गेलो, बाजार घेतला, घरी निघालो, पण अचानक घरून फोन आला, लेट जावई आलेत, लेट जावायला पाहुणचाराला काहीतरी गोडधोड घेऊन या. आम्ही पुन्हा परत रिटर्न गेलो. दुकानातलं जावयाला आवडणारे, लेकीला आवडणारे पदार्थ विकत घेतले, पिशवीमध्ये टाकले, पिशवी गाडीला टांगली, गाडीवरती बसला, गाडी चालू करणार तेवढ्यात अचानक अटॅक आला. पहाडासारखा माणूस. अपेक्षा होती की आता घरी कधी जाईल मी, कधी लेट जावायला खाऊ पिऊ घालेल, कधी त्यांच्यासोबत गप्पा मारेल, कधी घरी बाजार पोच करेल. ह्या सगळ्या भावना तिथेच संपल्या. पहाडासारखा माणूस पण धाडकन खाली कोसळला. दुकानातली माणसं धावत आली, उचललं. कुणी पाणी पाजतं, कुणी उचलतं, कुणी घरच्या लोकांना फोन करतं, कुणी दवाखान्यात नेतं. पण दवाखान्यात गेल्यानंतर घरच्या लोकांनी डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब, आम्ही आमच्या व्यक्तीच्या वजना इतका पैसा द्यायला खर्च करायला तयार आहे, आमच्या पेशंटला, आमच्या व्यक्तीला वाचवा. डॉक्टरने तपासण्या झाल्यानंतर सिद्ध केलं, सांगितलं, आता तुम्ही या व्यक्तीच्या वजना एवढा काय, आता वजनाच्या दुपटीनं जरी पैसा खर्च केला तरी सुद्धा तुमचं पेशंट जगू शकत नाही. मग मला सांगा, तिथे पैसा कामी आला का? नहीं. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, तू लाख ही साजत कर ले, तू लाख करी चतुराई. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, रहेगा पिंजरा खाली, रहेगा पिंजरा खाली. कमवलेलं आणलेलं अगदी तोंडाशी आलेला घास सुद्धा आम्ही गिळू शकत नाही, एवढा मृत्यू अगाध. काळ न पाहे हाट. आता मला सांगा, काळ असं म्हणतो का की नाही बाबा, आता तू एवढा महागाचा बाजार केलास, एवढा बाजार पहिला लेका घरी पोहोच कर, लेक जावे घरी आलेले, त्या लेक जाव्याला जीव खाऊ घाल, लेक जाव्याला जीव खाऊ घातल्यानंतर त्यांना विदाई कर, वाटी लाव, आणि मग निवांत झाला की मग मला फोन कर. नाही फोन करायला टाइम मिळाला तर मिस कॉल दे. असं काळ म्हणताना दिसला का कोणाला? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मा जाता, दिसे भासते ते सारी विश्वनाशवंत. काय शोक करिसी वेड्या, काय शोक करिसी वेड्या, स्वप्नीच्या फळांचा, पराधीन हे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. प्रलयाचे 5 प्रकार आहे. दैनंदिन, नित्य. पहिला प्रलय दैनंदिन आहे, दुसरा प्रलय नित्य, तिसरा प्रलय ब्रह्मांड, चौथा प्रलय मरण, आणि 5वा प्रलय आहे आत्यंतिक. पहिला दैनंदिन, माणसाच्या शरीरामध्ये दिवसेंदिवस होणारे बदल याला दैनंदिन प्रलय असेही म्हटलं जातं. प्रलय म्हणजे दैनंदिन होणारे बदल किंवा नाश. नाश पुन्हा नवीन्यानं निर्मिती. जसं माणसाचं शरीर बालवयामध्ये वेगळं आहे नाही का, हळूहळू म्हणजे त्याला आठवड्याला त्याच्या सगळ्या
थीम बदलल्या जातात, नाही का. एखादं बाळ एका आठवड्यामध्ये आई म्हणतं, दुसऱ्या आठवड्यामध्ये बाबा म्हणतं. म्हणजे त्याच्या शरीरातल्या हालचाली हळूहळू बदलतात. याला दैनंदिनता म्हणतात. लहानपणी बोबडा बोलत होता, तो थोडं मोठं झाल्यानंतर जरा स्पष्ट बोलू लागला. याचा अर्थ दैनंदिनता त्याच्या जीवनातली आहे. दुसरा जो प्रलय आहे नित्य प्रलय, जेवणे आणि झोपणे, याला नित्य प्रलय म्हणतात. तिसरा जो प्रलय आहे याला ब्रह्मांड प्रलय म्हणतात. कधीतरी आपण ऐकलं होतं बघा, भूकंप होणार. झाला का? नाही झाला. भूकंप होणार असं ऐकलं होतं. त्यावेळेला सगळी लोक घाबरली. चांगल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मधली लोक झोपड्या करून कोप्या करून राहू लागली. का? भूकंप झाला तर बिल्डिंग पडल, पण कोपी पडली तर मरणार नाही आपण. भीती आहे ना मरणाची आपल्याला. पण भूकंप झालाच नाही. कितीतरी दिवस, महिना. मला आठवतं आम्ही खूप लहान होतो तेव्हा, नाही का, 2-3 महिने लोक बाहेर बाजा टाकून झोपायचे किंवा झोपड्या करून झोपायचे. मग प्रलय झाला नाही किंवा होत नाही असंही म्हणता येणार नाही ना. प्रलय तर होतोच आहे. रोज आपण पाहतोय, पेपरला न्यूज वाचतोय, टीव्ही वरती न्यूज पाहतोय. प्रलय तर चालूच आहे. तो हळूहळू चालू आहे, नाही का. कोविड सारखा एक महान संकट आलं, त्याच्यामध्ये झालेला प्रलय. आज कोविडच्या नंतर सगळ्यात जास्त संख्या अटॅकची आहे, तोही एक प्रलय आहे. म्हणजे प्रलय नाही असं स्वीकारता येणार नाही, निश्चित आहे. त्याला ब्रह्मांड प्रलय असं म्हणतात. चौथा जो प्रलय याला मरण प्रलय म्हणतात, मृत्यू प्रलय, नाही का. जन्म आणि मृत्यू. जन्म शब्द एवढा महत्वाचा आहे. त्या जन्म शब्दाचा अभ्यास केला तर मृत्यू माणसाला नक्की समजतो. कारण जन्म शब्दाची सुरुवात ही ज अक्षराने आणि जन्म शब्दाचा शेवट हा म अक्षराने. जन्म तुमच्या माझ्या जीवनाची सुरुवात ही ज अक्षराने आणि तुमच्या माझ्या जीवनाचा शेवट हा म अक्षराने, नाही का. जीवासवे जन्मे मृत्यू सोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत, विश्वनाशिवंत. काय शोक करिसी वेड्या, काय शोक करिसी वेड्या, स्वप्नेच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्राचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. म्हणून जन्म शब्दाचा आणि मृत्यू शब्दाचा अभ्यास केला पाहिजे. मला जन्माला आलोय ना, पण माझं आयुष्य हे माझ्या हातात नाही. जसं एखाद्या खेड्यातला माणूस, आश्वीचा माणूस पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी सर्व्हिससाठी जातो. काही काळ तिथे सर्व्हिस करतो, पण जोपर्यंत सर्व्हिस करतो तोपर्यंत पुणेसारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी त्याला किरायानं राहावं लागतं. कारण ते त्याचं घर नाहीये. तो तिथे बिझनेसच्या सर्व्हिसच्या माध्यमातून गेलाय, म्हणून त्याला काही काळच तिथे थांबायचंय. पण नंतर त्याला आश्वीला पुन्हा परत यायचंय हे त्याच्या आठवणीत आहे. म्हणून तो पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी करत नाही. पुन्हा परत जायचंय आपल्या गावाला आपल्याला, नाही का. तसं जीवन आहे. जिंदगी एक किला एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किला एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किला एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किला एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157
एक घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जीवन हे किरायाचं घर आहे आणि काही दिवस त्या किरायाच्या घरामध्ये किरायाने आपल्याला राहायचंय, काही दिवस राहायचंय, काही कालखंड राहायचंय, पण काही कालांतराने ते घर ज्या मालकाचं आहे त्या मालकाला पुन्हा परत द्यायचंय। हे घर 3.5 हाताचं घर ज्या मालकाचं आहे नाही का, त्या मालकाच्या स्वाधीन ते करायचंय। आणि ज्या देशावरनं आलोय, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। ज्या देशावरनं तुम्ही आम्ही आलो त्या देशाला तुम्हाला मला जायचंय। ज्या प्रपंच प्रणिपात अवस्थेमध्ये राहिलो, ज्या माईनं जन्म दिला, ज्या बापाने पालन पोषण केलं, ती माय म्हणते माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना माँ का ना बाप का, ये तो जन्म देने का नाता है। बहीण म्हणते भाऊ माझा आहे, बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई बहन का ना बहन भाई के, ये तो रक्षा बंधन का नाता है। कबीरदास म्हणतात लग्न झालं 2 हाताची 4 हात झाले, सासरवाडीला गेल्यानंतर सगळं गणगोत म्हणायला लागलं, सासू सासरे म्हणायला लागले सास कहे जवई मेरा है, ससुर जी कहे जवई मेरा है, ना सास का ना ससुरे का, ये तो लड़की देने का नाता है। कबीरदास म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी एकच नातं जपलं, ते कोणतं? कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर जी मेरे हैं, ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का, ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का, ये तो हरि भजन करने का नाता है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। अपने वतन पे जाना है, अपने वतन पे तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। ज्या वतनावरनं तुम्ही आम्ही आलो, ज्या देशावरनं तुम्ही आम्ही आलो, त्या देशाला त्या वतनाला आम्हाला जावं लागेल, किराये का घर है। मरण प्रलय ज्याला आपण म्हणतो, नाथ महाराजांनी सांगितलेलं पहिलं वाक्य आपण बघितलं, काळ न पाहे घाट। एखाद्या घाटात गाडी कोसळली, त्याच्यात काही प्रवासी गेले नाही का। महिन्यापूर्वी वणीला एक घटना घडली होती, 2 फॅमिलीतले लग्न झाले आणि ते लग्न झाल्यानंतर त्या घरातले वरिष्ठ माणसं म्हटले आता सगळं देवीच्या कृपेनं सुखरूप झालं, आणि म्हणून देवदर्शनासाठी वणीला गडावर जात होते।
गेले, पण येताना अचानक ड्रायव्हरला थोडा अटॅकचा झटका आला, तोल गेला आणि त्या तोल गेल्यानंतर ती गाडी घाटातनं कितीतरी कोसावर कोसळली. त्याच्यामध्ये असणारे 5-6 जण सगळी त्या ठिकाणी जागीच गेले. काळ न पाहे घाट. कधी कधी अशाही घटना घडतात, एवढ्या दुरून कोसळलेली गाडी पण त्याच्यातनं सगळीच माणसं मरत नाही. कुठंतरी कडाकोपऱ्याला एखाद्याला नाही का आधार भेटतो, त्या माध्यमातून तो जगतोय. मला सांगायचं तात्पर्य एक आहे की काळ घाट बघत नाही, काळ हाट बघत नाही आणि काळ आवस म्हणजे अमावस्या पाहत नाही. काळ न पाहे घाट, काळ न पाहे आवस, काळ न पाहे दिवस. आवस म्हणजे अमावस्या. कधी कधी चांगलं काम करणारा, आळंदी पंढरीची वारी करणारा, दानधर्म करणारा, भजन कीर्तन ऐकणारा करणारा वारकरी अमावस्याच्या दिवशी जर गेलाच तर आयुष्यभर जी त्याला नावं ठेवत होतीच, पण मेल्यानंतर सुद्धा ती आपापसामध्ये एकाला एक टाळ्या घेऊन म्हणत होती, अरे करून करून भागला आणि शेवटी अमावस्यालाच गेला. वास्तविकता त्याचं मरण अमावस्याला येणं याचा अर्थ तो पापी आहे का? नाही. कधी कधी असंही आपण ऐकतो, ज्यानं आयुष्यभर कधी दानधर्म केलं नाही, भजन पूजन केलं नाही, कधी चांगलं वागलं नाही, दारू पिऊन गटारेमध्ये लोळला, त्या माणसाचा मृत्यू सोमवारच्या दिवशी आणि एकादशीला झाला. मग तो भाग्यवान म्हणायचा का? आजकाल माणसं प्रत्येक गोष्टीला मुहूर्त पाहतात, पण जन्माला आणि मृत्यूला कुणालाही मुहूर्त पाहता आलं नाही. नाथ महाराज म्हणून आम्हाला सांगतात की काळ न पाहे आवस, काळ न पाहे दिवस. काळ तुमच्या माझ्या जीवनातला योग्य तो दिवस ठरवत नाही. ज्या वेळेला राजा परीक्षितीचा मृत्यू 7 दिवसामध्ये आला, राजा परीक्षिती शुकाचार्यांना विचारतात, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. माझा मृत्यू 7 दिवसामध्ये येणं किंवा तक्षकाच्या हातून येणं याचा अर्थार्थी माझं काही पाप नाही आहे. असं मी काही पापच केलं नाही की माझा मृत्यू तक्षकाचा दंश करून व्हावा. का बरं असं असावं? त्यावेळेला शुकाचार्याने सांगितलं, राजा परीक्षिती, ज्या वेळेला 5ही पांडव वनवासामध्ये असताना त्यांनी अरण्याला आग लावली आणि त्या अरण्यामध्ये असणारे जेवढे जीव जंतू आहे ते सगळे जळून राख झाले, भस्म झाले. त्यामध्ये सगळ्यात जास्त मृत्युमुखी पडली ती सर्पयोनी. आणि ही सर्पयोनी नष्ट झाली. त्या सर्पांचा मेन सूत्रधार तक्षक आहे. त्या तक्षकाने गाठ बांधली की ज्याने माझ्या कुळाचा नाश केला त्या पांडवाचा बदला मी घेणार, त्यांच्या कुळाचा उध्वंस मी करणार, अशी गाठ तक्षकाने बांधली. आणि ज्या वेळेला पांडव स्वर्गारोहणाला निघाले, आता पांडवातले 5ही जण स्वर्गारोहणाला गेलेले नव्हते. ज्या वेळेला स्वर्गारोहणाला 4 निघाले आणि धर्मराजा सदैव वैकुंठाला गेले. धर्मराजा सदैव वैकुंठाला गेले. धर्मराजा वैकुंठाला जाण्याच्या अगोदर धर्मराजाचा अंगठा गळून पडला. का बरं अंगठा गळून पडला? कारण धर्मराजा एकच गोष्ट खोटं बोलले होते आणि तेही स्वतःच्या मनानं नाही, देवाच्या सांगण्यानुसार. कोणती? नरो वा देवाच्या सांगण्यावरून खोटं बोलले. धर्मराजाचा अंगठा गळून पडला आणि म्हणून असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये फक्त अंगठा एवढाच धर्म शिल्लक आहे. धर्मराजा एक गोष्ट खोटी बोलले. तुमच्या माझ्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण एक नाही, दिवसात 100 वेळा खोटं बोलत असेल. काय शिक्षा द्यायची आपल्याला? आपण म्हणतो मी पापी नाहीये.
आणि ज्या वेळेला 4 जण स्वर्गारोहणाला निघाले त्यावेळेला त्यांचा पाठलाग 5वी द्रौपदी पाठलाग हा तक्षक करू लागला, ते हाती लागले नाही, स्वर्गारोहणाला गेले. आता मी बदला कुणाचा घेऊ? आणि मग त्यावेळेला या तक्षकाने राजा परीक्षितीचा शोध घेतला. उत्तरेचा मुलगा, पांडवांचा नातू, कोण? राजा परीक्षिती. याचा मी उध्वंस करणार, याचा मी नाश करणार. आणि ती घडणारी घटना योगायोगाने की राजा परीक्षितीच्या हातून साधूचा अपमान काय व्हावा, शाप मिळावा. तो शाप मिळण्याचं कारण वंशावळीचं पाप किंवा वंशावळीचं पुण्य हे पिढीसाठी कामी येत असतं. आपण म्हणतो ना की आम्हाला कुठंतरी मातृपितृ दोष आहे, सांगितलंय. याला दुसरं काही नाहीये की पितरांनी आपल्या कुटुंबातल्या कुणीतरी केलेली हत्या, कुणीतरी केलेलं पाप कर्म हे तुम्ही त्या त्या घरामध्ये राहता, त्या ती प्रॉपर्टी तुम्ही त्या प्रॉपर्टीवर जगता, त्यांना असणारे दोष हे कालांतराने तुमच्या जीवनामध्ये येतात. याला पितृदोष म्हणतात. आणि तेच या परीक्षिती राजाच्या जीवनामध्ये घडलं. पण परीक्षिती राजाने माघार घेतली नाही. शुकाचार्यांना सांगितलं. पण शुकाचार्य एक गोष्ट सांगतात बरं परीक्षितीला, परीक्षिती तू किती भाग्यवान असेल, किती भाग्यवान आहेस. माणसाला मरण जर समजलं असतं, ऐका, माणसाला मरण जर समजलं असतं तर माणसाने कितीतरी तंत्रज्ञान वापरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता. तेवढं आपल्या हातात नाहीये. पण राजा परीक्षितीला सांगितलं, परीक्षिती तू फार भाग्यवान आहेस की 7 दिवस अगोदर तुला समजतंय की मला 7 दिवसाने जायचंय. या 7 दिवसामध्ये तू काही सुद्धा करू शकतो, खूप काही करू शकतो. काय करायची इच्छा आहे तुझी? काही नाही, मला कथा ऐकायची. आणि त्यावेळेला राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विनंती केली. शुकाचार्यांनी भागवत कथा, आता कधी कधी आपण काय करतो, भागवत कथा, गरुड पुराण हे वगैरे सगळं, पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्यातून अचानकरित्या जाते त्यावेळेला भागवत संहिता वाचन किंवा भागवत अनुष्ठान केलं जातं. आणि 7 गाठीचा बांबू नाही का, तो बांबू त्या ठिकाणी ठेवला जातो. 7 दिवस ती कथा वाचन त्या ठिकाणी केली जाते. आणि गेलेल्या आत्म्याला अर्थात असणारे दोष जावे म्हणून त्या ठिकाणी आहुती द्यावी लागते. राजा परीक्षिती तू भाग्यवान आहेस, तुझं मरण तुला 7 दिवस अगोदर समजलं. काय करायचं? कथा ऐकायचे. आणि ती कथा राजा परीक्षितीनं ऐकली. श्रवणाचे मेसे बैसावे येवणे, मरण प्रलय निश्चित आहे, नाही का. भीत नाही आता आपुल्या मरणा, मरणा नेला तुकोबारांना. देवानं न्यायला यावं याच्यासाठी तुकोबारा प्रार्थना करतात की येई गा तू माय बापा पंढरीला राया, येई गा तू माय बापा पंढरीला राया, येई गा तू माय बाबा पंढरीला राया, येई गा तू माय बाबा पंढरीला राया, माय बाबा पंढरीला राया, माय बाबा पंढरीला राया. येई गा तू माय बाबा पंढरीला राया, येई गा तू माय बाबा. आणि ही सर्प योनी नष्ट झाली. त्या सर्पांचा मेन सूत्रधार तक्षक आहे. त्या तक्षकाने गाठ बांधली की ज्याने माझ्या कुळाचा नाश केला त्या पांडवाचा बदला मी घेणार.
त्यांच्या कुळाचा उध्वंस मी करणार अशी गाठ तक्षकाने बांधली. आणि ज्या वेळेला पांडव स्वर्गारोहणाला निघाले, आता पांडवातले 5ही जण स्वर्गारोहणाला गेलेले नव्हते. ज्या वेळेला स्वर्गारोहणाला 4 निघाले आणि धर्मराजा सदैव वैकुंठाला गेले. धर्मराजा सदैव वैकुंठाला गेले. धर्मराजा वैकुंठाला जाण्याच्या अगोदर धर्मराजाचा अंगठा गळून पडला. का बरं अंगठा गळून पडला? कारण धर्मराजा एकच गोष्ट खोटं बोलले होते, आणि तेही स्वतःच्या मनानं नाही, देवाच्या सांगण्यानुसार. कोणती? नर वा देवाच्या सांगण्यावरून खोटं बोलले. धर्मराजाचा अंगठा गळून पडला. आणि म्हणून असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये फक्त अंगठा एवढाच धर्म शिल्लक आहे. धर्मराजा एक गोष्ट खोटी बोलले. तुमच्या माझ्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण एक नाही, दिवसात 100 वेळा खोटं बोलत असेल. काय शिक्षा द्यायची आपल्याला? आपण म्हणतो मी पापी नाहीये. आणि ज्या वेळेला 4 जण स्वर्गारोहणाला निघाले, त्यावेळेला त्यांचा पाठलाग, 5वी द्रौपदी पाठलाग हा तक्षक करू लागला. ते हाती लागले नाही, स्वर्गारोहणाला गेले. आता मी बदला कुणाचा घेऊ? आणि मग त्यावेळेला या तक्षकाने राजा परीक्षितीचा शोध घेतला. उत्तरेचा मुलगा, पांडवांचा नातू, कोण? राजा परीक्षिती. याचा मी उध्वंस करणार, याचा मी नाश करणार. आणि ती घडणारी घटना योगायोगाने की राजा परीक्षितीच्या हातून साधूचा अपमान काय व्हावा, शाप मिळावा. तो शाप मिळण्याचं कारण वंशावळीचं पाप किंवा वंशावळीचं पुण्य हे पिढीसाठी कामी येत असतं. आपण म्हणतो ना की आम्हाला कुठंतरी मातृपितृ दोष आहे, सांगितलंय. याला दुसरं काही नाहीये की पितरांनी आपल्या कुटुंबातल्या कुणीतरी केलेली हत्या, कुणीतरी केलेलं पाप कर्म हे तुम्ही त्या घरामध्ये राहता, ती प्रॉपर्टी तुम्ही त्या प्रॉपर्टीवर जगता. त्यांना असणारे दोष हे कालांतराने तुमच्या जीवनामध्ये येतात. याला पितृदोष म्हणतात. आणि तेच या परीक्षिती राजाच्या जीवनामध्ये घडलं. पण परीक्षिती राजाने माघार घेतली नाही. शुकाचार्यांना सांगितलं. पण शुकाचार्य एक गोष्ट सांगतात बरं परीक्षितीला, परीक्षिती तू किती भाग्यवान असेल, किती भाग्यवान आहेस. माणसाला मरण जर समजलं असतं, ऐका, माणसाला मरण जर समजलं असतं तर माणसाने कितीतरी तंत्रज्ञान वापरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता. तेवढं आपल्या हातात नाहीये. पण राजा परीक्षितीला सांगितलं, परीक्षिती तू फार भाग्यवान आहेस की 7 दिवस अगोदर तुला समजतंय की मला 7 दिवसाने जायचंय. या 7 दिवसामध्ये तू काही सुद्धा करू शकतो, खूप काही करू शकतो. काय करायची इच्छा आहे तुझी? काही नाही, मला कथा ऐकायची. आणि त्यावेळेला राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विनंती केली. शुकाचार्यांनी भागवत कथा, आता कधी कधी आपण काय करतो, भागवत कथा, गरुड पुराण हे वगैरे सगळं, पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्यातून अचानकरित्या जाते त्यावेळेला भागवत संहिता वाचन किंवा भागवत अनुष्ठान केलं जातं. आणि 7 गाठीचा बांबू नाही का, तो बांबू त्या ठिकाणी ठेवला जातो. 7 दिवस ती कथा वाचन त्या ठिकाणी केली जाते. आणि गेलेल्या आत्म्याला अर्थात असणारे दोष जावे म्हणून त्या ठिकाणी आहुती द्यावी लागते. राजा परीक्षिती तू भाग्यवान आहेस, तुझं मरण तुला 7 दिवस अगोदर समजलं. काय करायचं? कथा ऐकायचे. आणि ती कथा राजा परीक्षितीनं ऐकली. श्रवणाचे मिसे बैसावे येवणे, मरण प्रलय निश्चित आहे, नाही का. भीत नाही आता आपुल्या मरणा, मरणा आणलेला तुकोबारांना. देवानं न्यायला यावं याच्यासाठी तुकोबारा प्रार्थना करतात की येई गा तू माया बापा पंढरीचा राजा, येई गा
तुकोबारा देवाला हाक मारतात. तुम्ही आम्ही देवाला हाक मारतो. मला सांगा, तुम्ही आम्ही देवाला हाक मारल्यानंतर तुम्हाला मला खरंच देव न्यायला येतील का? नाही. तुकोबाराने देवाला हाक मारले. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, कोणी सहित झाला गुप्त तुका, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. जगद्गुरु तुकोबारांना देव न्यायला येतात. भीत नाही आता आपुल्या मरण आणेला. स्वतःच्या मरणाला बोलवण्याची ताकद ज्या संतांमध्ये आहे, म्हणून त्याला आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. 5 प्रलय होते नाही, दैनंदिन, नित्य, ब्रह्मांड, मरण आणि आत्यंतिक. आत्यंतिक म्हणजे स्वतःचं मरण ठरवणं, स्वतःचं मरण बोलवणं, स्वतःचं मरण थांबवणं, याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. आणि तो आत्यंतिक प्रलय हा तुमच्या माझ्या जीवनात येत नाही, तो एकमेव फक्त संतांच्या जीवनामध्ये येतो. आणि म्हणून हे सगळं मानवी जीवन झालं नाही का. हे रहाड गाडगय, लहान बालपण, जन्म होणं किंवा बालपण अवस्था स्वीकारणं, तरुणपण अवस्था स्वीकारणं, मध्यान्ह अवस्था स्वीकारणं, म्हातारपण स्वीकारणं, पुन्हा परत जाणं, पुन्हा परत जन्माला येणं, उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण हे सगळं करत असताना मानवी जीवनावर काहीतरी ऋणानुबंध आहे. आणि हे ऋणानुबंध कुणाचे? ज्याने आम्हाला जन्म दिला, ज्याने आमच्यासाठी मेहनत केली, कष्ट केले. ऐका, आजही तुम्ही पंढरपूरला जाल, पंढरपूरला गेल्यानंतर जगाचा मालक उभा कशावर आहे? हो, विटेवर आहे. कुणी देवाला उभं केलं विटेवर? भक्त पुंडलिकाने. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. विटे पंढरी भूमी वैकुंठ केली, सदा सासवे तू कराया सुकेली, कराया सुकेली. तुला रंगही इच्छिसी साधू संगा, नमस्कार माझा तुला पांडुरंगा. वर्षात एकदा तरी आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो. पण त्या पांडुरंगाकडनं एक आदर्श घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? जगाचा मालक एका भक्ताचा ऐकून विटेवर उभा राहत असेल आणि त्या देवाच्या दर्शनासाठी जर आपण जात असाल, आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून, आई वडिलांचा सांभाळ न करता, आई वडिलांचा अपमान करून, आणि मग आपण पंढरपूरला माझी पंढरीची वारी म्हणत असाल, तर त्या वारीचं तिळभर सुद्धा पुण्य तुम्हाला आम्हाला मिळणार नाही. कारण माय बापे केवळ कासे, माय बापे केवळ कासे, माय बापे केवळ कासे, माय बापे केवळ कासे, माय बापे केवळ कासी, माय बापे केवळ कासी, माय बापे केवळ कासी, माय बापे केवळ कासी. माय बाप केवळ कासे,
दासी आहे नाही का. आई हे घराचं मांगल्य असेल तर बाप हे घराचं अस्तित्व आहे. जोपर्यंत आमच्या घरामध्ये आमची आई जिवंत आहे तोपर्यंत प्रेम कुणाकडे भीक मागू नका. आणि जोपर्यंत आमचे वडील आमच्या कुटुंबात जिवंत आहे तोपर्यंत आमच्या कुटुंबाकडे वाईट नजरेनं पाहण्याची धमक कुणाची होऊ शकत नाही. का ते आमच्या कुटुंबातलं फार मोठं अस्तित्व आहे. आणि म्हणून त्यांना जपणं. आज आपण मर्यादित विचार करतो पण आज जी मुलं आई वडिलांना सांभाळत नाही फक्त एकच त्यांनी विचार करायचा की उद्या भविष्यामध्ये आपल्यालाही कुणाच्या तरी हातात जायचंय, आपलंही जीवन कुणाच्या तरी स्वाधीन करायचंय, आपल्याला ही अवस्था वृद्धावस्था स्वीकारायची आहे. त्यावेळेला आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावं, निदान म्हणून तरी त्यांना सांभाळा नाही का. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी मुलं आहेत की आई वडील आहे तोपर्यंत त्यांच्या सोबत कधी बोलत नाही आणि मेल्यावरती रडतो कशाला, उगीच दान नको देऊ कशाला, नको देखावा दाम जगाला, मोडला नाही कधी रुपया तुम्हाला, मी तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुझे नाही पाणी कोरले, मी तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले, तुझे नाही पाणी पाजले. मेल्यानंतर माणूस कोणीही रडतो हो, दुश्मन असलं तरी त्याच्या डोळ्याला पाणी येतंय. तुम्ही रडावं यात काय नवल आहे. पण एक सेवा करा, मेल्यानंतर पंक्ती उठवण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या आवडीनिवडी जपा, त्यांनाही जपा. नवीन गाडी घेतली पहिलं त्यांना बसवा, पहिला आशीर्वाद त्यांचा घ्या. मातृदेवो, देव कुणाला म्हणतो आपण? मंदिरामध्ये मांडलेल्या दगडाच्या मूर्तीला पटकन माणूस देव म्हणतो. मंदिरामध्ये मांडलेल्या दगडाच्या मूर्ती समोर जाऊन पटकन नमस्कार करतो माणूस, झुकतो. पण घरामध्ये आमच्यासाठी झिजणाऱ्या, आमच्यासाठी कष्ट करणाऱ्या, आमच्यासाठी मरमर करणाऱ्या जिवंत देवासाठी कधी आपण झुकत नाही. शास्त्र सांगतं बरं इथे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. मातृ ही देवता आहे, पितृ ही देवता आहे. ऐका, या परिवारातून 1 वर्षापूर्वी वडील निघून गेले, भरपूर सेवा केली. मिनल असेल किंवा हे सगळा परिवार असेल, त्यांच्या पत्नी असतील, सगळ्यांनी भरपूर सेवा केली. पण याच्या पुढे ते या परिवाराला एक जबाबदारी ठेवून गेले. ती जबाबदारी कुणाची आहे? आता ते गेले पण त्यांच्या पश्चात असणाऱ्या आई, पत्नी त्यांच्या, या कुटुंबाच्या आई, सासू असतील, त्यांना सांभाळायचंय. बस, याच्या पलीकडे काही एक करायचं नाही. आहे तोपर्यंत त्यांना जपा. एक सांगू का, बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे. एखादा चित्रपट हिट होतो बघा नाही का, एखादा चित्रपट जर गाजला, हिट झाला, तर त्या चित्रपटामध्ये काम करणारी कलाकार नाही, ती कलाकार, त्या कलाकारांचं बऱ्याचदा लोक अनुकरण करतात. काय काम केलं हो याने, किती सुंदर काम केलं, त्या कलाकारांचं अनुकरण करतो. पण मला सांगा, चित्रपट दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक हा त्या चित्रपटात दिसत नाही. जरी तो त्या चित्रपटात दिसत नसेल पण जीव ओतून काम केवळ तर त्या चित्रपटाचं करत असतो. आणि म्हणून तो चित्रपट हिट होतो, नावाजतो किंवा गाजतो. बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे, जरी दिसत नसेल पण काम मात्र उरावरी मायाच्या काळ्या मेघावानी, उरावरी मायाच्या काळ्या मेघावानी, दाखवीन कोणा कधी डोळ्या
आपल्याला वाटतं की त्याला प्रेम नसते, त्याला माया नसते. लाजाळूच त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा दुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागत म्हणून घर झोपते खुशाल. जेवढं सोपं आहे ना, शब्द सोपे वाटतात, पण त्या शब्दा पाठीमागच्या जबाबदाऱ्या ह्या त्याच्यापेक्षा कठीण असतात. आणि म्हणून सुभाषितकाराने सांगितले की मातृदेवो भव, पितृदेवो भव. एखादी मुलगी माहेर सोडून सासरी जायला निघते, सगळा विधी परिपूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला मुलगी विदाय होण्याची वेळ येते, पिपाणीवाली माहेरची साडी गाणं लावतात, ती धावत जाते, आपल्या वडिलांच्या गळ्याला कडकडून मिठी मारते, बाबा मी तुम्हाला सोडून नाही जाणार. बाप त्या मुलीची समजूत घालतो, बाबा मुलगी काय स्वतःच्या घरी ठेवायचं धन नाही, तिला एक ना एक दिवस जावं लागतं. कन्याधन हे परक्यासाठी, ज्याचे त्याला देऊन हाते. शेवटी हे ज्याचं धन त्याला द्यावं लागतं. बेटा जा, सुखी राहा, सुखी संसार कर, सुखी नांद. बाप त्या मुलीला आशीर्वाद देतो, हात धरून गाडीमध्ये आणून बसवतो. पुन्हा ती मुलगी बापाचा हात घट्ट पकडते. बाबा आजचा आहे बुधवार, उद्याचा आहे गुरुवार, शुक्रवारी मला सकाळी घ्यायला हजर पाहिजेस. बाप म्हणतो शुक्रवार खूप लांब आहे, गुरुवारी रात्रीला मुक्कामाला येतो, पण तू एकदाची जा. गाडी निघते. बऱ्याचशा दूरवर गाडी गेली, तोपर्यंत बाप आपल्या डोळ्याला पाणी येऊ देत नाही. पण जेव्हा गाडी दिसेनाशी होते, त्यावेळेला धावत घरामध्ये येतो आणि आपलं डोकं कुशीमध्ये खुपसून ओक्सा बक्षी रडतो. त्याला बाप म्हणतात. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कण खडकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना आहे, प्रेम त्याला. आणि म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव या सेवा मानवी जीवनामध्ये सांगितल्या. कधी कधी आई वडील आहे तोपर्यंत आम्हाला कळत नाही, आणि गेल्यानंतर मिळावं भेटावं यावर त्यांनी असं वाटतं, तर ते कितीही प्रयत्न केला, कितीही तपस्या केल्या तरी ती येऊ शकत नाही. उगवणारा सूर्य मावळतो, मावळणारा सूर्य उगवतो. उगवणं आणि मावळणं हे त्याचं काम, जगाला प्रकाश देणं हा त्याचा परार्थ आहे. तसं जन्म आणि मृत्यू हा निश्चित आहे. पण या जराड परिवारामध्ये जन्माला येऊन या जराड परिवारासाठी आयुष्यभर आपल्या शरीराची माती केली. खऱ्या अर्थानं ते प्रेम आहे, ती आपुलकी आहे, तो जिव्हाळा आहे आणि ते समर्पण आहे. आणि हे समर्पण या जगामध्ये दोनच देवता देतात, त्या आई आणि वडील. जगद्गुरु तुकोबारांना संतत्व सिद्ध करायचं होतं, त्यावेळेला तुकोबाराय मातृत्वाची उपमा संतत्वाला देतात. याचं कारण मातृत्व या जगाच्या इतिहासामध्ये, पितृत्व या जगाच्या इतिहासामध्ये एवढं मोठं आहे. त्यामुळे संतत्व तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचेल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती, कधी लाभावी न प्रीती. म्हणून या संत वचनाला अनुसरून सांगितलेला विधी, सांगितलेली सेवा भाग्याने आम्हाला करण्याची संधी मिळत आहे. आणि म्हणून आज खरं तर आदरणीय बबनदादा जराड पाटील त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या जराड परिवारावर प्रेम करणारी सर्व आप्तिष्ट, सगळी सोयरे, ग्रामस्थ मंडळी, सर्व क्षेत्रातील मान्यवर, आपण सगळीजण अमूल्य असा वेळ खर्च करून या ठिकाणी आलात. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुरुबंधू, सुंदर अशी साथ आपण सर्वांनी या ठिकाणी केली.
तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देते आणि या सेवेला सर्वांच्या चरणी पुरते. ती कलाकार, त्या कलाकारांचं बऱ्याचदा लोक अनुकरण करतात. काय काम केलं हो याने, किती सुंदर काम केलं, त्या कलाकारांचं अनुकरण करतो. पण मला सांगा, चित्रपट दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक हा त्या चित्रपटात दिसत नाही. जरी तो त्या चित्रपटात दिसत नसेल, पण जीव ओतून काम केवळ त्या चित्रपटाचं करत असतो. आणि म्हणून तो चित्रपट हिट होतो, नावाजतो किंवा गाजतो. बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे, जरी दिसत नसेल पण काम मात्र आपल्याला वाटतं की त्याला प्रेम नसते, त्याला माया नसते. लाजाळूच त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा दुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाला, बाप जागत म्हणून घर झोपते खुशाल. जेवढं सोपं आहे ना, शब्द सोपे वाटतात, पण त्या शब्दा पाठीमागच्या जबाबदाऱ्या ह्या त्याच्यापेक्षा कठीण असतात. आणि म्हणून सुभाषितकाराने सांगितले की मातृदेवो भव पितृदेवो भव. एखादी मुलगी माहेर सोडून सासरी जायला निघते, सगळा विधी परिपूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला मुलगी विदाय होण्याची वेळ येते, पिपाणीवाली माहेरची साडी गाणं लावतात, ती धावत जाते, आपल्या वडिलांच्या गळ्याला कडकडून मिठी मारते, बाबा मी तुम्हाला सोडून नाही जाणार. बाप त्या मुलीची समजूत घालतो, बाबा मुलगी काय स्वतःच्या घरी ठेवायचं धन नाही, तिला एक ना एक दिवस जावं लागतं. कन्याधन हे परक्यासाठी, ज्याचे त्याला देऊन हाते. शेवटी हे ज्याचं धन त्याला द्यावं लागतं. बेटा जा, सुखी राहा, सुखी संसार कर, सुखी नांद. बाप त्या मुलीला आशीर्वाद देतो, हात धरून गाडीमध्ये आणून बसवतो. पुन्हा ती मुलगी बापाचा हात घट्ट पकडते, बाबा आजचा आहे बुधवार, उद्याचा आहे गुरुवार, शुक्रवारी मला सकाळी घ्यायला हजर पाहिजेस. बाप म्हणतो शुक्रवार खूप लांब आहे, गुरुवारी रात्रीला मुक्कामाला येतो, पण तू एकदाची जा. गाडी निघते, बऱ्याचशा दूरवर गाडी गेली, तोपर्यंत बाप आपल्या डोळ्याला पाणी येऊ देत नाही. पण जेव्हा गाडी दिसेनाशी होते, त्यावेळेला धावत घरामध्ये येतो आणि आपलं डोकं कुशीमध्ये खुपसून ओक्सा बक्षी रडतो. त्याला बाप म्हणतात. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना आहे, प्रेम त्याला. आणि म्हणून
मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव या सेवा मानवी जीवनामध्ये सांगितल्या. कधी कधी आई वडील आहे तोपर्यंत आम्हाला कळत नाही आणि गेल्यानंतर मिळावं भेटावं यावं त्यांनी असं वाटतं, तर ते कितीही प्रयत्न केला, कितीही तपस्या केल्या तरी ती येऊ शकत नाही. उगवणारा सूर्य मावळतो, मावळणारा सूर्य उगवतो. उगवणं आणि मावळणं हे त्याचं काम, जगाला प्रकाश देणं हा त्याचा परार्थ आहे. तसं जन्म आणि मृत्यू हा निश्चित आहे. पण या जराड परिवारामध्ये जन्माला येऊन या जराड परिवारासाठी आयुष्यभर आपल्या शरीराची माती केली. खऱ्या अर्थानं ते प्रेम आहे, ती आपुलकी आहे, तो जिव्हाळा आहे आणि ते समर्पण आहे. आणि हे समर्पण या जगामध्ये दोनच देवता देतात, त्या आई आणि वडील. जगद्गुरु तुकोबारांना संतत्व सिद्ध करायचं होतं, त्यावेळेला तुकोबाराय मातृत्वाची उपमा संतत्वाला देतात. याचं कारण मातृत्व या जगाच्या इतिहासामध्ये, पितृत्व या जगाच्या इतिहासामध्ये एवढं मोठं आहे. त्यामुळे संतत्व तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचेल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. म्हणून या संत वचनाला अनुसरून सांगितलेला विधी, सांगितलेली सेवा भाग्याने आम्हाला करण्याची संधी मिळत आहे. आणि म्हणून आज खरं तर आदरणीय बबनदादा जराड पाटील त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या जराड परिवारावर प्रेम करणारी सर्व आप्तिष्ट, सगळी सोयरे, ग्रामस्थ मंडळी, सर्व क्षेत्रातील मान्यवर, आपण सगळीजण अमूल्य असा वेळ खर्च करून या ठिकाणी आलात. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुरुबंधू, सुंदर अशी साथ आपल्या सर्वांनी या ठिकाणी केली. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देते आणि या सेवेला सर्वांच्या चरणी उपस्थित बंधू आणि भगिनीनो, आपणा सर्वांचे स्नेह आणि आमचे बंधू कैलासवासी बबनराव गोविंदराव पाटील जराड, त्यांना आपल्यातून जाऊन आता 1 वर्ष झालेलं आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांचं स्मरण म्हणून हे प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने आपण सर्वच जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. बबनराव म्हणजे या कुटुंबातील थोरले बंधू, अतिशय शांत आणि सरळ त्यांचं बोलणं. ते जरी आपल्या सर्वांमध्ये नेहमीच मैत्रीच्या रूपाने राहिले असले तरी कुटुंबाच्या पद्धतीने जर म्हटलं तर बबनरावचा शब्द हे कुटुंब प्रमाण म्हणून मानायचं, हे मी अनेक वेळा पाहिलं. त्यांचे बंधू सीताराम पाटील असतील, ज्ञानदेव पाटील जराड असतील, भास्करराव असतील, अशोकराव असतील, पण बबनरावच्या पुढं कधी कोणी काही बोललं नाही. एवढी मर्यादा, एवढी शिस्त या ठिकाणी या कुटुंबामध्ये निश्चितपणाने होती. आणि त्यांच्या जाण्यानं निश्चितपणाने या कुटुंबाचं मोठी अशी हानी झालेली आहे. त्यांचे थोरले चिरंजीव विनायक, धाकटे चिरंजीव अनिल, त्याचप्रमाणे पत्नी लीलाताई, त्यांचे सर्व बंधू, भाऊजाया, मुलं मुली, नातवंड नातसुना, या सर्वांनाच मोठं असं दुःख झालेलं आहे.
आणि ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी असे मी परमेश्वराला आमच्या उंबरकर परिवाराच्या वतीनं प्रार्थना करतो, आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलेलोच आहोत, परंतु काही मान्यवर या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी येतील. प्रथमतः श्री बाळासाहेब गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी यायचं. यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. त्या कुटुंबाला अतिशय दुःख झालं, 1 वर्ष झालं आहे. मी एवढं सांगेल की यांचे वडील गोविंद पाटील हे गावचे कारभारी होते आणि चांगल्या प्रकारचा कारभार ते लोकांना मदत करणं त्याचा वारसा कोणी मुलं करतायत. आज अशोक म्हणा, ज्ञानदेव म्हणा, अतिशय चांगल्या प्रकारचं एकमेकाला सहकार्य करणं, एखाद्याला मदत करणं, अशा प्रकारचा हा एक हे कुटुंब आहे. कुटुंब उत्सव प्रेम आहे. आणि कीर्तनकार इंदोरकर महाराजांच्या पत्नी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं देवा लोकांना एक प्रबोधन करायचं, लोकांना ज्ञान द्यायचं आणि लोकांनी सुधरा म्हणून प्रयत्न करायचा म्हणून एक कुटुंब करते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं कीर्तन केलं, प्रबोधन केलं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, गावाच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आज या ठिकाणी बबनराव गोविंद पाटील जऱ्हाड यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज आपण इथं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी दुःखद अंतकरणाने जमलेलो आहोत. बबनरावच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर बबनरावचा स्वभाव म्हणजे एक साधा आणि सरळ माणूस. बबनरावचं कधी कोणाशी भांडण नाही, तंटा नाही. त्याचप्रमाणे त्यांचं जे सर्व कुटुंबीय आहे, त्यांचे असणारे 4 भाऊ बहिणी, त्यांची पत्नी, मुलं मंडळी, बबनराव गेल्यामुळं या सर्वांना फार मोठं दुःख झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती दिलेलीच आहे आणि त्या शक्तीवरच आज हे कुटुंब पुढची वाटचाल करीत आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या गायकवाड कुटुंबियांच्या वतीनं बबनरावला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. 1 वर्षापूर्वी बबन गोविंद जऱ्हाड आपल्यातून ज्यांचं निधन झालं, त्यांच्या निधनामुळं त्यांच्या मुलाला, मुलींना, पत्नीला, भावांना जे दुःख, नातेवाईकाला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो. बबनरावाच्या बाबतीत सांगायचा अतिशय प्रेमाळू स्वभाव, त्या स्वभावातून कष्टातून परपंच चांगल्या पद्धतीनं केला आणि चांगल्या मुलाबाळावर चांगले संस्कार केले आणि मग देह सोडला. त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या पत्नीची चांगल्या पद्धतीनं प्रवचन केलं. मी इंदुरीकर महाराजांच्या पत्नीचे आभार मानतो आणि स्वागत करतो. तसं बबनरावाच्या आत्म्यालावर परमेश्वर चांगली जागा देवो अशी तुमच्या आमच्या वतीने परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. तसंच माझ्या वतीने, तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने, तसं सह्याद्री विद्यालयाच्या वतीने बबनरावला भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. बबनराव गोविंद पाटील जऱ्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बबनरावच्या जाण्यानं या जऱ्हाड पाटील परिवारावरती जे दुःख झालं ते पेलवण्याचं परमेश्वरानं त्यांना बळ द्यावं. तसेच बबनरावला परमेश्वरानं त्यांच्या चरणाजवळ मानाचं असं स्थान द्यावं अशी मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या परिवाराच्या वतीनं, समस्त ग्रामस्थ प्रतापूरच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं बबनरावला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी सरळ, साधे आणि मनमिळावू स्वभावाचे असे कैलासवासी बबन गोविंद जऱ्हाड पाटील यांना आपल्यातून जाऊन आज वर्ष झाले. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या जाण्याने या जऱ्हाड कुटुंबाला, नातेवाईकांना दुःख होणं हे साहजिकच आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने या कुटुंबाला द्यावी. तसेच त्यांच्या पाश्चात या कुटुंबाला चांगलं आरोग्य द्यावं हीच इच्छा व्यक्त करतो. आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या कुदनर कुटुंबाच्या वतीनं या बबनरावांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. माझे अध्यक्ष शालेनताई राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आशी बुद्रुक येथील एक प्रगतशील शेतकरी
अतिशय शांत आणि सुस्वभावी असे बबनराव पाटील जऱ्हाड यांचं वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण ठिकाणी संपन्न होत आहे. तेही विधिवत झालेलं आहे. शालिनीताई हरिभक्तपरायण शालिनीताई देशमुख यांनी प्रवचनरूपी सेवेने म्हणजेच विधिवत पद्धतीने संपन्न झाले. हे कुटुंब म्हणजे गोविंद पाटीलबांचे हे ज्येष्ठ चिरंजीव आणि विनायकराव अण्णांनी जसं सांगितलं, गोविंद पाटीलबा जऱ्हाड हे सातत्याने कुटुंबापेक्षाही जास्त समाजकार्य आणि राजकारण त्यांनी केलेले आहे आणि ते विनायकरावांच्या बरोबर भरपूर काळ त्यांनी गावामध्ये कारभार पाहिलेला आहे, हे सत्य आहे. आणि तोच वारसा आज त्यांची मुलं जे आहेत त्या ठिकाणी अशोक असेल, सीताराम असेल, ज्ञानदेव असेल, हे सगळेजण चालवत आहे. चमेची बाजू आहे. त्याचं कारण शेवंतबाई आणि गोविंद पाटीलबा जऱ्हाड यांनी मुलांना दिलेले जे संस्कार आहेत त्याचा परिणाम आपल्याला पाहतोय. मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रभूचरणी प्रार्थना करतो की बबनरावांच्या पुढचा जो प्रवास आहे तो सुखकर आनंदी हो, अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.